असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून ऐतिहासिक असा नारायण राणे यांचा विजय झाला। या मतदारसंघातून नारायण राणे विजयी झाल्यानंतर रत्नागिरीच्या 3 विधानसभा मतदारसंघातून पडलेल्या मतांवरून सध्या या ठिकाणी राजकारणाचा विषय या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे माजी आमदार बाळा माने सर। माने सर, ज्या पद्धतीने सिंधुदुर्गात या ठिकाणी लीड मिळालं त्या ठिकाणचं लीड बघता रत्नागिरीच्या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये नारायण राणे यांना लीड कमी मिळालेलं पाहायला मिळतंय, कसं बघताय राजकीय दृष्टीकडे? खरं तर सर्वप्रथम मी रत्नागिरीमधील सगळ्या मतदार बंधू भगिनींचा आभार मानतोय की 45 वर्षानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कमळ फुललंय। कैलासवासी माजी त्यावेळचे खासदार बापूसाहेब परोळेकर यांच्यानंतर कोकणचे आमचे नेते आणि महाराष्ट्राचे नेते नारायणराव राणे साहेब पुन्हा एकदा कमळ चिन्हावरती या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आलेत, त्याबद्दल मतदारांचे आभार। तसं पाहिलं तर गेल्या 44-45 वर्षामध्ये हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। कैलासवासी कुसुमते अभ्यंकर, कैलासवासी शिवाजीराव गोताड आणि त्यानंतर 99 सालामध्ये रत्नागिरीचा आमदार म्हणून जनतेनं मला निवडून दिलं होतं आणि मी भारतीय जनता पार्टी म्हणून राष्ट्रीय संघाचा सगळा परिवार म्हणून या ठिकाणी जुनं काम आहे आणि त्यामुळे मी निवडणुकीच्या पूर्वी असं म्हटलं होतं की या ठिकाणी चांगल्या प्रकारचा भाजपचा जो मतदार आहे तो आम्हाला मतदान करणार आहे आणि त्याच्यामध्ये राणेसाहेबांच्या नेतृत्वामुळे त्यांना मानणारा जो मतदार आहे अशा प्रकारचं हे मतदान झालेलं आहे। कारण गेल्या 10 वर्षामध्ये जर आपण पाहिलं असेल तर ज्या वेळेला मी निवडणुका लढवल्या त्या 60-65 हजार मतदान हे कमळ चिन्हावरती या ठिकाणी मला मिळालं होतं आणि एकंदरीत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात होणारं मतदान हे सुमारे 1,70,075 असंच होत असतं आणि आज आम्हाला 75,000 मतं मिळालेली आहेत। ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत जुना जो मतदार आहे, कार्यकर्ता आहे, भाजपची जी विरासत आहे त्यांनी आपल्याला हे मतदान दिलं आणि त्याच्यामध्ये राणेसाहेबांच्या नेतृत्वाचं आणि त्याचबरोबर मोदी साहेबांची गॅरंटी जी होती ह्यामुळे हे 75,000 मतदान कमळ चिन्हावरती आम्हाला मिळालेले हे निर्विवाद आहे आणि या व्यतिरिक्त उरलेलं जे मतदान आहे याच्यामध्ये विविध राजकीय पक्षांचा वाटा आहे आणि जर आपण याचं विश्लेषण केलं तर साधारणपणे 20 ते 25,000 मतदार हे फ्लोटिंग व्होटर आहेत, ते त्या वेळेला तत्कालीन परिस्थितीनुसार कोणाला उमेदवाराला मतदान करतात हे दिसून आले। बरोबर आहे। म्हणजे खास करून राजापूर आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावरती या ठिकाणी निलेश राणे आणि नितेश राणे दोघांनी सुद्धा दावा केलेला पाहायला मिळतोय। खऱ्यातून बघितलं तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा पारंपरिक भाजपचा मतदारसंघ आहे। आज या ठिकाणी उदय सामंत साहेब या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत, कसं बघता यांच्या मागणीकडे? नाही, योग्य अशा प्रकारची मागणी नितेश राणे साहेब आणि निलेश राणे साहेबांनी केली आहे। प्रत्येक नेत्याला, प्रत्येक आमदाराला, माजी लोकप्रतिनिधींना आपला पक्ष मोठा झाला पाहिजे असं वाटतंय आणि आज राणे साहेबांचं गेल्या 45 वर्षामध्ये कोकणचं म्हणून त्यांनी नेतृत्व केलं, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं, आज ते केंद्रीय मंत्री म्हणून मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत। आदरणीय देवेंद्रजींचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला आहे, त्याचबरोबर बावनकुळे साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि गेले 1-2 वर्ष 100% भाजपा, मेरा बूथ सबसे मजबूत आणि महाविजय 2024 ही भूमिका घेऊन आम्ही चाललोय। 2017 सालामध्ये सुद्धा मी भाजपचा जिल्ह्याचा अध्यक्ष असताना रत्नागिरी असेल, चिपळूण, राजापूर असेल, अगदी मंडणगडपर्यंत जिल्हा परिषद, पंचायत निवडणुका, नगरपालिकेच्या आम्ही सोबत लढवलेल्या होत्या, त्यावेळचं मतदान सुद्धा आणि आजचं जर मतदानाची आपण बेरीज काढली या 3 विधानसभांची त्या दृष्टीनं निलेश राणे साहेब किंवा नितेश राणे साहेब म्हणतात हे योग्य आहे, कारण हाच आता परिवर्तनाचा काळ आहे आणि भारतीय जनता पार्टी भविष्यामध्ये कमळ चिन्हावरती त्या ठिकाणी निवडून येण्यासारखी अनुकूल परिस्थिती आहे आणि लोकांना बदल हवा आहे। असं तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे, पण जर लोकसभेच्या रत्नागिरी विधानसभेचा विचार केला तर 75,000 मतं ही या ठिकाणी नारायण राणे यांना पडलेली पाहायला मिळतात। या मतदान झालेल्या मतदानाचं तुम्ही बायफर्केशन कसं कराल, याच्यामध्ये काय सांगाल? असं आहे की प्रत्येकांना आपापलं बायफर्केशन करायचं आहे। जर ट्रॅक रेकॉर्ड गेल्या 10 वर्षातला पाहिलं तर 60-65 हजार मतं ही कमळाची नेहमीच मिळालेली आहेत। कमळाचा मतदार हा दुसरीकडे कुठं जात नाही, तो आपलं वोट ट्रान्सफर करत नाही। कदाचित तो नाराज असेल तर तो घरी बसेल, कदाचित नोटा दाबेल, पण वोट ट्रान्सफर ही पद्धत भाजपमध्ये नसल्यामुळे
या ठिकाणी आमचं बेसिक मतदान जे आहे, ज्याच्यामध्ये कुसुमताई अभ्यंकर आमदार, कैलासवासी आणि शिवाजीराव गोताड यांची विरासत आहे आणि त्याचबरोबर माझ्याबरोबर भाजपचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी सगळे यांनी सातत्यानं मेहनत घेतली आणि आज राणेसाहेब भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करत असल्यामुळं आदरणीय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करतायत. त्यामुळे हे जे 75,000चं मतदान आहे ते रवींद्र चव्हाण साहेबांचं त्याच्यामध्ये मदत आहे, राणेसाहेबांची आहे आणि बेसिक 60-65,000 मतदान हे भाजपचं कधीच कमी झालेलं नाही आणि त्यामुळे हे मतदान भाजपचं आहे आणि भविष्यामध्ये स्वाभाविकपणानं जे काही निलेश राणे साहेब म्हणालेले आहेत त्याला माझं समर्थन आहे आणि ते योग्य आहे आणि प्रत्येक पक्षाचा जो नेता कार्यकर्ता आहे तो अशी भूमिका बाळगणं काही चुकीचं आहे अशातला भाग नाही. नक्कीच हे होते भाजपचे माजी आमदार बाळा माने साहेब. कॅमेरामॅन समित गजनेसह मी मनोज ढेले, TV9 मराठी, रत्नागिरी. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.